आज आपल्या माहुली गावातील गंभीर प्रकार उघडकीस आलाय। माहुली येथील सौ उर्मिला बापू माने या माहुली येथील महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत। त्या सर्व महिलांना एकत्र करून बचत गट चालवत आहेत। या बचत गटात सहभागी झालेल्या महिलांनी कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता आणि त्या कर्जाच्या नावावर कर्ज काढलं होतं। किंवा सांगायचं झालं तर कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे विश्वसनीय असलेल्या आणि ओळखीच्या स्त्रीच्या नेतृत्वाखाली होती। त्या महिला ज्यांनी कर्ज घेतलं त्यांना याची आशा होती की कर्जाची रक्कम त्यांना त्यांच्या स्वतःच्या उद्दिष्टांसाठी उदाहरणार्थ गाई म्हैस शेतीसाठी वापरता येईल, पण नंतर सर्व काही बदललं। संबंधित महिला या कर्जाच्या रकमेला जबाबदार ठरल्या आणि त्यांनी सर्व महिलांकडून ती रक्कम घेतली, पण आश्चर्यकारकपणे त्यांनी तो पैसा घेऊन गावातून पलायन केलं आणि त्या सर्व महिलांना आणि इतर लोकांना त्यांचा पैसा परत मिळवण्याचा प्रश्न उपस्थित झाला। आता आपल्याला विचारायचं आहे, या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रकरणात संबंधित महिलेला जबाबदार ठरवून तात्काळ कारवाई कशी केली जाईल आणि या कर्जाच्या रकमेचा परतफेड कधी होईल। बचत गटातील सर्व महिलांनी विश्वास ठेवला आणि त्यांचा आणि इतर लोकांचा कडवट विश्वास मात्र तुटलेला आहे। आज आपल्याला एकच अपेक्षा आहे, त्या सर्व महिलांना आणि लोकांना त्यांच्या रकमेची परतफेड होईल आणि या प्रकरणात न्याय मिळावा। आशा आहे की आपले मदतीचे हात आणि समर्थन या प्रकरणात न्याय मिळावा। माझं नाव शारदा चव्हाण। मी उर्मिला माने यांना कर्ज दिलं दुसरी खातीर, पण ती मला फसवून गेली पळूनच। किती रुपये घेतले तुमचं? 35,000 रुपये। तुमचं 35,000? हो। तुम्ही वापरलं त्यातलं? नाही वापरलं, तिलाच दिलंय। तिने बचत गटाच्या नावाखाली तिने स्वतःला घेतलं, तुमचं कर्ज तिने घेतलं आणि पळून गेली। हो। बँकवाली कोणाकडे येते ते? माझ्याकडे येते ती। बँकवाली येते ती तुमच्याकडे, माझ्याकडे देणार। ठीक आहे। वैशाली दिगंबर चव्हाण। मी तिला कर्ज दिले, एक 50,000चं, एक 40,000चं दिलं। गोड बोलून घेऊन गेली, मला गाडी सोडवायची ही करायची, 4 चाकी वाहन होतं तेव्हा, आणि आता गायब झाली। फोन वगैरे कॉन्टॅक्ट केलं देतो म्हणते ती, आणि पुन्हा बॅड लिस्ट नंबर टाकते। नंबर टाकते। बोलायच नाही राहू द्या। उर्मिला माने यांनी 50,000 रुपये घेऊन दिल्या आणि मी हप्ते भरत्या, ते काय दिना झाल्या, फोनच उचलला। उर्मिला मानेनं तुमच्या नावावरती 50,000 रुपये कर्ज नेलं? कर्ज नेले तुमच्या खात्यात तुम्ही काढून दिलं काय? आम्ही काढून दिलं। कुठल्या बँकेत जायचे? आशीर्वाद बचत गटाच आहे का? हो, बचत गटात। तुम्ही त्यातला 1 रुपया करत नाही करायचं, तीनच करायचं अध्यक्ष? माझं नाव सिद्धनाथ विलास चव्हाण, तालुका खानापूर, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट माहुली। उर्मिला बापू माने, बापू पोपट माने असे दोघांनी गाय घेण्यासाठी माझ्याकडून पैसे उचलून बँकेचे म्हणून घेतले आणि दोघंही आज देतो उद्या देतो करत असं वर्ष घालवलं आणि नंतर इथून गाव सोडून गेले। नोटरी वगैरे केलेले आहे आणि चेक बाउन्स केलेले आहेत। चालेल। रक्कम किती नेली तुमच्या? रक्कम नेल्या 3.5 लाख रुपये। तुमच्याकडनं 3.5 लाख? हा। महिलांकडून एक 5-7 लाखाच्या वर रक्कम नेलेली। तुमच्याकडनं 3.5 लाख? हा। आमची फसवणूक केलेली आहे आणि कॉन्टॅक्ट साधलेला आहे। आज देतो उद्या देतो असे करतच गायब झाले, फोन बिन काय उचलत नाही असा विषय। तक्रार तक्रार करायला गेलेलो, पण त्यांनी घेतले नाही। त्यांनी सांगितलं ऑनलाईन करा म्हणून। ऑनलाईन? हा, दिले। हा, दिले। पोच आलेत माझ्यापाशी आहेत पोच। धन्यवाद। लक्ष्मी विलास चव्हाण, माहुली, खानापूर तालुका, मुक्काम पोस्ट माहुली, जिल्हा सांगली। बाईनं उर्मिला बापूराव चव्हाण माने, तिनं माझ्याकडं फसवून एका जागचं 55,000, एका जागचं 80,000, एका जागचं 50,000, एका जागचं 40,000 एवढं पैसे घेऊन त्यांना बेपसर झालेले। बचत गटात? बचत गटाच। मी पोलीस स्टेशनला तक्रार केली? नाही केलेली। तक्रार करणार? आता तक्रार करणार। ठीक आहे, धन्यवाद।